नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती टियारा फॅशन स्विंग ट्युटोरियल्स। पण ब्लाउजचा बॅकनेक बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याकडे जो ब्लाउज पीस आहे त्या ब्लाउज पीसमधले आपण दोन्ही काठ वापरणार आहोत। तर यामध्ये आपण एक काठ बाहीसाठी वापरणार आहोत आणि दुसरा काठ आपण त्याचा पॅटर्न बनवणार आहोत। तर तो पॅटर्न कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। याच्यामध्ये मी समोसा पॅटर्न देखील शिकवणार आहे। तर चला सुरू करूयात आजचा हा ब्लाउजच्या गळ्याचा पॅटर्न। आता आपण ब्लाउज पीसचा बॅकनेक कट करून घेऊया। तो आपण मटका शेप कट करणार आहोत आणि पहिल्यांदा आपण अस्तराचा भाग कट करून घेणार आहोत। आता मी आधी अस्तरावर 8 ते 8.5 इंच उंची घेतलेली गळ्याची आणि 3 इंच गळा रुंदी घेतलेली आणि मटका शेप मी आखून घेतला। त्याच्याच खाली मी साधारण 1.5 इंच मार्जिन घेऊन तोच सेम मटका नेक मी बाहेरच्या साईडने आखून घेतला। जो बाहेरच्या साईडचा मटका आहे तो आपल्याला पॅटर्न करायचा आहे। तर तो आधी तुम्ही कागदावर आखून घेतला तरी हरकत नाही। आता याचबरोबर मी पहिल्यांदा त्याचा पेपर कॅनव्हासही कापून घेतला। आता आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा अस्तर मेन कापडावर जोडून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यावर गळा जोडून घेऊयात। आपण हा गळा जोडून घेऊयात। आता आपण काय करणार आहोत, गळ्याची जी पॅटर्नची पट्टी आहे ती तयार करणार आहोत आणि ही मेन कापडावर ठेवून आपण आतल्या साईडनं बाहेरच्या साईडला घेणार आहोत। आता या आपल्या काठाच्या पट्ट्या आता हे 2 जॉईंट आपल्याला पुढे जोडून घ्यायचे। तर आता सरळ भागावर आपण हे पोर्शन धरायचं आहे आणि मग आपल्याला त्याला टिप मारून घ्यायची। तर आता इथून मी इथे 1/2 इंचावर टिप मारून घेऊन हा पोर्शन तयार करून घेणार आहे। हा असा आपण पोर्शन रेडी करून घेतला। आता आपण दुसरी साइड पण जोडून घेऊया। अशा प्रकारे जेव्हा आपण काठाच्या पट्ट्या घेत असतो तेव्हा डिझाईन थोडंफार इकडे तिकडे वेडवाकडं होण्याची शक्यता असते, परंतु जेव्हा आपला फुल पॅटर्न तयार होईल तेव्हा तुम्हाला समजेल की फारसा फरक डिझाईनमध्ये दिसून येत नाही। तर आता आपण ह्या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे सेंटरपासून जोडून घेऊयात, म्हणजे आपला अखंड गळा तयार होईल। आपला अखंड गळा रेडी झाला। आता आपण याला छान इस्त्री फिरवून घेऊयात आणि मग आपण हे जोडून घेऊयात। तर आता आधी आपण बघूयात की आपल्याकडे जी आपण कॅनव्हासची पट्टी काढलेली होती ती ठेवून आपण याच्यावर आकार आखून घेऊया। आता मी जे हे कॅनव्हास आहे ते कॅनव्हास मी या अस्तराच्या कापडावर चिटकवून घेतलेलं आहे। तर आता आपण हा पोर्शन आणि आपल्याकडे जे हे मेन कापडाचे काठ आहेत ते असे एकत्र टिप मारून घेऊयात। हे घेताना आपल्याला तो नीट बघायचं आहे की तो काठ व्यवस्थित येतोय ना। आता हे पेपर कॅनव्हास जेव्हा आपण त्याच्यावर ठेवतो तेव्हा आपण खालचं कापड जे जरीच्या पट्ट्या आहेत त्या सरळ भाग घ्यायचा आहे, त्याच्यावर आपण अस्तराचा भाग आणि सर्वात वरती पेपर कॅनव्हास अशा क्रमाने हे कापड जोडून घ्यायचं आहे, जो आकार असेल त्याप्रमाणे। आता आपण आतल्या साईडनं टिप मारून आपला हा काठ आणि हे कापड हे जोडून झालेलं आहे। आता आपण याचा जो आकार आहे तो कापून घेऊयात। सेंटरपासून आपण फोल्ड करून घेतला आणि आता आपण याचा आकार कट करून घेऊया। हे कापड कापताना साधारण 1/2 इंच मार्जिन ठेवत हा आकार आपण कापून घेणार आहोत। तसंच बाहेरच्या साईडनेही आपण याचा आकार कापून घेणार आहोत। आता आपण हे उलटवून घ्यायचं आहे, म्हणजे आता हा जो बाहेरचा भाग आहे तोही आपण व्यवस्थित कट करून घेऊयात आणि मग आपण हे उलट करून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बाहेरची साईड फिनिश करून घ्यायची, वरची साईड आपण गळा उलटूनच घेणार आहोत। तर आता आपण आधी इकडनं याला टिप मारून घेऊयात। च्या साईडनं पूर्ण टिप मारून घेतलेली आहे। आता आपण ह्याला नॉचेस देऊन घेऊ, म्हणजे हे छान उलट होईल। आता ही आपण मगाशी जी इथे टिप मारली होती ती आता आपण काढून घ्यायची। आपण मोठी टिप मारून घेतली होती आणि मोठी टिप मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला हा भाग उलटा करून घेता येईल।
आता हे आपण उलटं करून घेऊयात. तर आपला हा बाहेरची साईड उलटून छान झालेली आहे. आता आपल्याला ह्याला छान इस्त्री फिरवून घ्यायचे म्हणजे हे अजून चांगलं दिसेल. ही आपली अशी गळ्याची पट्टी तयार झाली. आता आपण जो आपला बॅकचा पोर्शन आहे त्या बॅकच्या पोर्शनवर आतल्या साईडला ही गळ्याची पट्टी ठेवून घेणार आहे. तिची दिशा असेल हे जे जरीचं कापड आहे ते आपण अस्तराच्या कापडावर ठेवणार आहे आणि मग आपण हे गळ्याच्या आकाराप्रमाणे जोडून घेणार आहे. तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण याला छान नॉचेस द्यायचे आहेत आणि हे उलटं करून घ्यायचं. तर हे आपण उलटं करून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर आपल्याला दाबटीप मारत मारत गळा रेडी करून घ्यायचा आहे. आता हे तुम्ही पॅटर्न असाच्या असा सुद्धा ठेवू शकता, पण मला याच्यामध्ये अजून थोडासा पॅटर्न करायचा आहे. माझ्याकडे येलो कलरची साडी असल्यामुळे मी याला येलो ट्रायंगल्स जोडणार आहे. आता आपण आधी ट्रायंगल्स तयार करून घेऊयात आणि मग हा गळा जोडून घेऊयात. आता हा आपल्याला याचा ट्रायंगल तयार करून घ्यायचा आहे. हा मी चौकोनी कापड काढून घेतलेला आहे, तर त्या चौकोनी कापडाचा आपण ट्रायंगल करायचा आहे. हे आपण अर्ध्यात फोल्ड करायचं आणि अजून एक अर्ध्यात आपण हे फोल्ड करायचं आणि आता हे इथून आपण या आकारानुसार लावत लावत टिपा मारून घ्यायच्या आहेत. अगदी वरपर्यंत नाही लावायचं आहे, थोडंसं खालनं लावायचं आहे. अगदी छोटे छोटे दिसतील असेच मी ठेवणार आहे. आम्ही दुसरा तशाच पद्धतीनं तयार करून घेतला आणि ह्याच्या जवळजवळच मी ते घेत जाणार आहे. डिस्टन्स साधारण सगळीकडचा आपण 1 ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण पूर्ण गळ्याला लावून घ्यायचे आहेत. हे सगळे त्रिकोण लावून झालेले आहेत. साधारण इक्वल डिस्टन्स घेऊन आपण हे मारून घेतलेले. आपला हा गळा आता ट्रायंगल जोडून रेडी झालेला आहे. ऑलमोस्ट हा गळा आपला रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघितलं की आपण जरीच्या काठांपासून कशा प्रकारे ब्लाऊजचा एक छान पॅटर्न तयार केला. ते आता तुम्हाला जर या गळ्याचं फिटिंग छान हवं असेल किंवा मटका उतरू नये असं वाटत असेल तुम्ही ह्याला नॉटही अटॅच करू शकता, पण या गळ्यामध्ये मला नॉटची गरज वाटली नाही. आता हे आपले समोसे लावून खूप छान दिसत आहेत, तर तुम्हीही हा गळा नक्की करून बघा. हा गळा करायला खूप सोपा आहे. धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल बटन दाबायला विसरू नका.